आज माझ्या शेतामध्ये अद्रक लावायचं काम चालू आहे आणि अद्रक लावायच्या आधी काय केलं जातं मित्रांनो, हे जे बी असतं ना हे मोडलं जातं सगळ्यात आधी. हे बघा इथं तुकडे तुकडे करून यामध्ये टाकलेलं आहे. आता हे साधारण 1100 किलो अद्रक आहे, तर आहे असं वापरलं तर ते पुरणार नाही म्हणून मोडलं जातं. मोडल्यानंतर हे बघा असे तुकडे तुकडे होतात. इथं थोडं थोडं जे स्प्राउटिंग झाले ना हे असंच ठेवलं जातं. हे बघा असं. आणि हे बी आम्ही 1 महिना भट्टी लावून ठेवली होती. भट्टी यासाठी लावली होती कारण की त्यामध्ये हलका हलका जर्मिनेशन झालं पाहिजे. जर्मिनेशन झाल्यानंतर बराबर आज आम्ही 24 एप्रिलला हे प्लांटेशन करत आहे. प्लांटेशन करण्यासाठी आधी सीड ट्रीटमेंट करतो. सीड ट्रीटमेंटसाठी आम्ही इथं काय करतो की वेलिडामायसिन यामध्ये 1 मिलीच्या हिशोबाने टाकले, क्लोरोफायरिफॉस टाकले, मेटालेक्सिलची पावडर 1 ग्रामच्या हिशोबाने टाकले, सोल्युशन तयार केले. हे तयार केल्यानंतर आम्ही एक हा मोठा टब घेतलेला आहे आणि ह्या टबमध्ये आम्ही ते सोल्युशन घेतलेलं आहे आणि ह्या टपामध्ये आम्ही हे असं क्रेट्स, ही आमची स्टाईल आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. असं डीप करतो. हे बघा डीप केल्यानंतर जो काही फंगस आहे यावर किंवा पेस्ट आहे ते पूर्णपणे इथं संपून जातं आणि स्वच्छ बियाणं आपले हे तयार होऊन जातं. आणि बियाणं घेताना पण चांगलं पाहिजे की आदलंच तुम्ही लागलेलं घेतलं ऑलरेडी तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला. हे बघा हे सीड ट्रीटमेंट करणं अशी फार गरजेचं आहे मित्रांनो. हे झालं. आता हे पोत्यामध्ये आम्ही भरणार आणि ज्या शेतामध्ये लावायचं आहे तिकडे घेऊन जाणार आणि हे एकराच्या हिशोबानं शेतामध्ये आम्हाला बियाणं अद्रकचं लावून देतात मित्रांनो. ही आमची अशी प्रोसेस इथली आहे. पुढच्या प्रोसेससाठी थोडा वेट करा, नेक्स्ट रीलमध्ये दाखवतो आणि फॉलो करायला विसरू नका.